नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज चालू आहे बघा, आज 1 मे महाराष्ट्र कामगार दिन. ध्वजारोहण आहे कारखान्यात, त्यासाठी सकाळी चालू आहे बघा लवकर आवरून. कारखान्यामध्ये झेंडा फडकवायचा असतोय, त्यामुळे चालू आहे बघा आवरून. आणि पोचलो बघा कारखान्यात, झालंय ध्वजारोहण वगैरे झालंय सगळं. थोडंसं प्रमुख पाहुण्यांचं भाषण पण झालं आणि आता हाजरीला आवाज निघायचं आपलं घरी जायला. घरी जाऊन आज चाललोय बघा हत्तीच्या गावाला बेळंकीला. हत्तींची तब्येत थोडीशी आजारी होते. बघायला जायचं मग तो बरेच दिवस झालं जायचं झालं नाही. आज मग जरा सुट्टी पण आहे म्हणलं जाऊन यावं म्हणून चाललोय. आणि आता सध्या आहे बघा कुंभारीमध्ये थांबलो येऊन. कुंभारीमध्ये जरा काहीतरी खायला वगैरे घ्यायचं आहे म्हणून थांबलोय कुंभारीत. आई गेल्या बघा इथं काहीतरी खायला गेला. देशी गाया बघू शकता तुम्ही, किती देशी गाय आहेत त्या. बघा एकाच मालकाच्या सगळ्या एवढ्या देशी गाय आहेत. आणि इकडे डीजे, सगळा डीजेचा सेटअप. इकडे डीजे, इंजिन, मशीन वगैरे. सध्या मी तर कुंभारी पास केली आणि कुंभारीवरून आता बेळंकीच्या रोडने निघालोय. तर चला. आणि आज रिझल्टचा पण दिवस आहे बघा. सगळे पोरं शाळेचे रिझल्ट घेऊन चालले आहेत बघा. इकडं पण 2 पार्के आहेत बघा. आता अलीकडे इकडं जत भागात सुद्धा पवनचक्कीचं प्रमाण खूप वाढले. अगोदर नव्हत्या, पण या 10 वर्षात खूप प्रमाणात पवनचक्कीचे काढलेत. पवनचक्की तुम्हाला दिसतात पवनचक्क्या. त्याचबरोबर सोलारचा जो आता नवीन आला आहे सोलारवरती, हे सुद्धा प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले जतमध्ये. आणि काय अडचण असते, लाईट सगळीकडे चालू आहे. इलेक्ट्रिकल सगळी सोय चालू. चला जाऊ, आपण बरंचसं लांब आहे आमच्या आत्यांचं घर. आणि आता पवनचक्की जरा जवळनं बघून घ्या तुम्ही. बघा पवनचक्की आता असल्या पण इकडं आहेत. ज्या वेगळ्या आहेत त्या आणि ह्या वेगळ्या आहेत. हे पवनचक्की वेगळे आहे बघा. बहुतेक वेगवेगळ्या कंपनीच्या पवनचक्की आहेत. आणि पोचलोय बघा येऊन आत्तीच्या घरी. आला म्हणाली तिचा महिना मोरला आहे. ज्येष्ठाच्या महिन्यात जर तुम्ही घाला आणि आमुष्या एवढी होऊ दे म्हणून. मस्तपैकी बघा चिवडा लाडू आलाय. आता चिवडा लाडू खायचं आणि थोड्या वेळ निघायचं. इकडं आंबा पण दिलाय बघा. जतला पण जायचं निघायचं. आता झालं बघा, आता निघालो पाहुण्यांच्यातनं. आता जतला जायला. जतमध्ये जरा असं बाजार घ्यायचा आहे. बाजार घ्यायचा आणि जायचं. घंटीच्या मार्गे चाललं जत. घंटी मार्गे चाललं. कॅनेल आहे बघा, पोट कॅनेल. बहुतेक बिरोळला जातोय का बहुतेक. कॅनेलला पाणी सुद्धा भरपूर आहे. भरपूर कॅनेलला पाणी आणि बहुतेक कंटी आला असणार आता. हे गाव काय जास्त गाव माहीत नाहीत आपल्याला पण इकडची. इकडे पण सोलारचा प्लांट व्हायला लागला बघा नवीन. बघू शकता तुम्ही, पूर्णपणे हा सोलारचा प्लांट व्हायला लागला आहे. जिकडं तिकडं आता सोलारचाच प्लांट बऱ्यापैकी व्हायला लागतं. जिथं माळ राहणं तिथं सोलारचाच प्लांट. इथं एक जुना बहुतेक खडेकरेशन आहे. आणि फॉरेस्ट
आम्ही गाडीवर. आता आलो बघा बाजारमध्ये. मिरच्या घेतल्या 2-3 किलो मसाला करायचा आहे. आता सौद्याचा बाजार घ्यायला चालू आहे. मसाला करायला जे जे लागते ती. आणि मित्रांनो विषय काय झाला माहीत आहे का, आम्ही जतमध्ये गेलो परत मागटनं फोन आला पाहुण्यांचा की मोबाईल राहिला आहे. मग आता मोबाईल घेण्यासाठी परत जतमधनं बेळंकीला माघारी बघा, आणि बेळंकीमधनं परत कुंभारी मार्गे आता बनायला जायचं. पोचलो बघा येऊन घरी, आणि आता झोपलो बघा. जवळजवळ 3:30 वाजल्या. सकाळी 9 वाजता गेलो बघा इथून. आता 3:30 वाजल्या. मोबाईल राहिल्यामुळे डबल ताप झाला. बेळंकीतनं जतला गेलो, जतमध्ये बाजार केला, आणि तिथून परत बेळंकीला गेलो, आणि तिथून परत माघारी बनायला आलो बघा. डबल ताप झाला. तर थोडा वेळ झोपतो आता. आणि संध्याकाळची आपली नेहमीची ड्युटी बघा, वैरणीची. वैरणीला चालू आहे. इकडं वडील वैरण टाकायला लागलेत. माझ्या काय पायाला कुठेतरी सडबीड लागल म्हणून मी काय जास्त वैरण टाकायला जात नाही. टाकलेली तेवढं वैरण आपण घेऊन गाडीवर घेऊन जायचं. चला वैरण टाकायला.